हॅलो, हाय एव्हरीवन. कशा आहात सगळे? स्वागत करते मी आपल्या सगळ्यांचं आपल्या YouTube चॅनलवर इन एस-पी ट्युटोरियल्स. तर आज आपण पाहणार आहोत मॅथ्स क्लास 2 लेसन नंबर 4 फेस व्हॅल्यू अँड प्लेस व्हॅल्यू. चला तर हे कन्सेप्ट आपण इथे पाहून घेऊया. तर खाली आपल्याला फेस व्हॅल्यू पहिला समजून घ्यायची आहे. पहा, तर आपल्याला येथे ब्ल्यू कलरचे चॉक देण्यात आलेले आहे. म्हणजेच काय, निळ्या कलरचे खडू देण्यात आलेले आहेत. किती दिलेले आहेत? तर 12 दिलेले आहेत. तर हा 12 नंबर जो आहे, या 12 नंबरमध्ये आपल्याला कोणकोणते नंबर दिसून येत आहेत? 1 दिसून येत आहे आणि 2 दिसून येत आहे. तर याच्यावरून आपल्याला काय समजून आलं? फेस व्हॅल्यू ऑफ डिजिट 1 इज 1 आणि फेस व्हॅल्यू ऑफ डिजिट 2 इज 2. म्हणजेच काय? इथे आपल्याला 12 नंबर दिलेला आहे. तर फेस व्हॅल्यू म्हणजे काय आपण समजून घेऊया. फेस व्हॅल्यू म्हणजेच काय? तो नंबर दिसायला जसा आहे तसाच त्या नंबरला येथे फेस व्हॅल्यू असं म्हटलेलं आहे. पहा, फेस म्हणजे काय? चेहरा. तर दिसायला कसा आहे हा नंबर? 1 आणि 2 मिळून तयार झालेला आहे ना. मग याचं फेस व्हॅल्यू येईल 1 अँड 2. त्याच प्रकारे येथे आपल्याला अदर चॉक दिलेले आहेत. तर तेथे टोटल किती चॉक आहेत? 21 आहे. तर 21 या नंबरमध्ये कोणकोणते डिजिट आहेत? 2 आहे आणि 1 आहे. तर यांचे फेस व्हॅल्यू काय झाले? 2 चा काय झाला? 2 झाला आणि 1 चा काय झाला? 1 झाला. म्हणजेच काय? 0 to 9 मध्ये कोणतेही नंबर आपल्याला दिसून आले तर त्यांच्या सगळ्या नंबर्सला जे नंबर्सना आपण लिहितो, जसं की 2 ला 2, 5 ला 5, 8 ला 8, जसं ॲज इट इज लिहिलो त्यालाच येथे फेस व्हॅल्यू असे म्हणतात. काय म्हणतात? फेस व्हॅल्यू असे म्हणतात. तर खाली आपल्याला अजून एक्झाम्पल दिलेलं आहे. पहा, 73 नंबर दिलेला आहे. तर 7 चा फेस व्हॅल्यू 7 आहे. तर 3 चा फेस व्हॅल्यू 3 आहे. त्या रिलेटेड येथे आपल्याला ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. पहा, राईट द अप्रोप्रिएट नंबर इन द बॉक्स. तर आपल्याला काही नंबर दिलेले आहेत, त्यांचे फेस व्हॅल्यू इथे लिहायचं आहे. इन द नंबर 18 हा नंबर दिलेला आहे. तर त्यांचं इथे फेस व्हॅल्यू लिहायचं आहे. 1 या डिजिटचं फेस व्हॅल्यू येणार 1 आणि 8 या डिजिटचं फेस व्हॅल्यू येणार 8. ॲज इट इज जे नंबर आहेत तेच नंबर येथे आपल्याला घ्यायचं आहे. त्यालाच येथे फेस व्हॅल्यू असं म्हटलेलं आहे. आणि सेकंड वन क्वेश्चन आहे, 27 हा नंबर दिलेला आहे. तर 27 मध्ये 2 चा फेस व्हॅल्यू काय येईल? 2च येईल आणि 7 चा फेस व्हॅल्यू 7च येईल. फेस व्हॅल्यू पाहिल्यानंतर ना येथे आपण पाहणार आहोत प्लेस व्हॅल्यू. काय पाहणार आहोत? प्लेस व्हॅल्यू. फेस व्हॅल्यू आणि प्लेस व्हॅल्यू मध्ये फरक आहे हा. फेस व्हॅल्यू म्हणजेच काय? ॲज इट इज तोच नंबर येथे आपल्याला लिहायचा होता. कशात? फेस व्हॅल्यू मध्ये. पण प्लेस व्हॅल्यू मध्ये आपण काय करतो? त्यांचे प्लेसचे व्हॅल्यूज लिहितो, जसं की युनिट्स अँड टेन्स. एक नंबर पाहू शकतो. पहा, 1, 5, 15 घेऊया. 5 चा जो प्लेस व्हॅल्यू आहे तो आहे युनिट आणि 1 चा जो प्लेस व्हॅल्यू आहे तो आहे टेन्स. तर अशा प्रकारे यांना प्लेस व्हॅल्यू म्हणतात. हे झाले प्लेस व्हॅल्यू. आणि पाठीमागे जे पाहिलो ॲज इट इज जे नंबर लिहितो त्यांना आपण फेस व्हॅल्यू असे म्हणतो, जसं की येथे दाखवलेलं आहे. पहा, 1, 3, 13 हा नंबर दिलेला आहे. तर 3 जो आहे तो युनिट प्लेसला आहे. पहा, हा 3 कुठल्या प्लेसला आहे? युनिट प्लेसला आहे. तर हा जो 1 आहे तो टेन्स प्लेसला येईल. टेन्स म्हणजेच काय? ज्याच्यात 10 बीट्स असतात त्याला टेन्स असे म्हणतात. तर 3 युनिट्स हे काय असतात? लूज असतात. तर याच्यावरून काय तयार झालं? 110 म्हणजेच काय? 10 आणि 3 युनिट्स म्हणजेच काय? 3. तर याच्यावरून आपल्याला समजून आलं की 3 हा युनिट प्लेसला आहे आणि 1 जो आहे तो टेन्स प्लेसला आहे, ज्याची व्हॅल्यू येणार आहे 10. त्याच प्रकारे येथे आपल्याला 24 हा नंबर दिलेला आहे. तर 4 हा युनिट प्लेसला आहे
तर 2 हा टेन्स प्लेसला आहे, तर याच्यावरून येथे आपल्याला त्यांची प्लेस व्हॅल्यू येथे समजून आलेली आहे. तर अंडरस्टँड दिस असं म्हटलेलं आहे, समजून घ्या असं म्हटलेलं आहे. तर 29 हा काय आहे? 2 डिजिट नंबर आहे. 2 डिजिट म्हणजे काय? जेथे 2 नंबर्स असतात पहा, 1 अँड 2, त्याला 2 डिजिट असे म्हणतात. तर 29 हा नंबर 2 डिजिट नंबर आहे. तर येथे आपल्याला त्यांचं फेस व्हॅल्यू पण सांगा म्हटलेलं आहे आणि प्लेस व्हॅल्यू सुद्धा सांगा असं म्हटलेलं आहे. जसं की 29 नंबरचा फेस व्हॅल्यू होईल 2 चा फेस व्हॅल्यू 2च होणार आणि 9 चा फेस व्हॅल्यू 9च होणार. पण जर आपण प्लेस व्हॅल्यू पाहायला गेलो तर 2 चा प्लेस व्हॅल्यू काय होईल? 20 होईल. कारण 2 टेन्स म्हणजेच काय? 20. 2 टेन्स म्हणजेच काय? 20. पहा, 1 टेन्स म्हणजे 10 आणि 2 टेन्स म्हणजे 20. तर अशा प्रकारे 2 टेन्स म्हणजे किती झाले? 20 झाले आणि युनिट प्लेसला कोण आहे? 9 आहे. तर याची व्हॅल्यू काय होईल? 9च होईल. तर खाली आपल्याला काय सांगितलेलं आहे पहा, इन अ नंबर प्लेस ऑफ अ डिजिट डिटरमाइन इट्स अ प्लेस व्हॅल्यू. त्यांच्या प्लेसनुसार त्यांचं प्लेस व्हॅल्यू ठरवलं जातं. तर येथे आपल्याला ऍक्टिव्हिटी देण्यात आलेली आहे पहा, ऑब्झर्व अँड सॉल्व म्हटलेलं आहे. पहा, निरीक्षण करा आणि सोडवा असं म्हटलेलं आहे. तर एक सम येथे आपल्याला सॉल्व करून दाखवण्यात आलेला आहे. पहा, येथे आपल्याला एक पिलर दिसून येत आहे. तर या पिलर मध्ये टोटल 1 टेन्स आहेत. पहा किती आहेत? 1 टेन्स म्हणजेच काय? 10. टोटल किती नंबर्स आहेत? 10 नंबर्स आहेत. तर युनिट प्लेसला टोटल किती ब्लॉक्स आहेत? 7 ब्लॉक आहेत. तर अशा प्रकारे 17 हा त्यांचा काय तयार झालेला आहे? फेस व्हॅल्यू तयार झालेला आहे. काय तयार झालेला आहे? फेस व्हॅल्यू. 1 चा फेस व्हॅल्यू 1 आणि 7 चा फेस व्हॅल्यू 7 होईल. पण येथे आपल्याला काय सांगा म्हटलेलं आहे? प्लेस व्हॅल्यू लिहा म्हटलेलं आहे. काय? प्लेस व्हॅल्यू. 1 टेन्सचा प्लेस व्हॅल्यू काय होईल? 10 होईल. तर 7 चा 7च राहील. तर त्यांचं येथे आपल्याला एक्सपांडेड फॉर्म करा म्हटलेलं आहे. एक्सपांडेड फॉर्म म्हणजेच काय? तर येथे आपण पाहू शकतो पहा, हा आहे 34. तर याचा एक्सपांडेड फॉर्म करूया. हा आहे 4. तर 4 ला लास्ट ॲज इट इज येणार 3. हा काय आहे? टेन्स प्लेसला आहे. तर याचं होणार 30. तर हा यांचा झाला एक्सपांडेड फॉर्म. हा काय झाला त्यांचा? एक्सपांडेड फॉर्म. तर अशा प्रकारे येथे आपल्याला फेस व्हॅल्यू सांगायची आहे, प्लेस व्हॅल्यू सांगायची आहे आणि एक्सपांडेड फॉर्म सुद्धा सांगायचं आहे. तर त्याचप्रमाणे सेकंड सम पाहून घेऊया. टेन्स प्लेसला आहे 4 टेन्स, तर युनिट प्लेसला काहीच नाहीये, तर येथे येईल 0. तर यांचे फेस व्हॅल्यू पाहून घेऊया. 4चं प्लेस व्हॅल्यू 4च आहे आणि 0चं प्लेस व्हॅल्यू 0च आहे. तर यांची आता प्लेस व्हॅल्यू पाहून घेऊया. 4 टेन्सचं झालं 40 आणि 0 हा युनिट प्लेसलाच आहे, तर ॲज इट इज येथे 0 येईल आणि यांचा एक्सपांडेड फॉर्म होईल 40 प्लस 0. दॅट आफ्टर नेक्स्ट वन सम आहे 55 सांगण्यात आलेला आहे पहा. तर 5 हा युनिट प्लेसला बसेल आणि हा 5 टेन्स प्लेसला बसेल. तर यांचं फेस व्हॅल्यू होईल, 5चं फेस व्हॅल्यू 5च होणार आणि या 5चं पण फेस व्हॅल्यू 5च होणार आहे. तर यांचं आता आपण प्लेस व्हॅल्यू पाहून घेऊया. 5 हा टेन्स प्लेसवर आहे. कुठं आहे? पहा इथे. हा कुठल्या प्लेसवर आहे? टेन्स प्लेसवर आहे. तर 5 टेन्स मीन्स काय झाला? 50 झाला आणि हा 5 कुठं आहे? युनिट प्लेसला आहे, तर याचं व्हॅल्यू 5च होईल. तर यांचं एक्सपांडेड फॉर्म होईल 50 प्लस 5. अँड लास्ट वन क्वेश्चन आहे 68 दिलेला आहे. तर 6 हा टेन्स प्लेसला येईल आणि 8 हा युनिट प्लेसला येईल. तर त्यांचे फेस व्हॅल्यू आहेत 6 अँड 8 आणि त्यांचा प्लेस व्हॅल्यू येईल. 6 हा टेन्सला आहे, तर इथे होणार 60
आणि 8 हा युनिट प्लेसला आहे तर त्याचा आन्सर येईल 8. तर अशा प्रकारे त्यांचं एक्सपांडेड फॉर्म होईल 60 प्लस 8. दॅट आफ्टर नेक्स्ट वन ऍक्टिव्हिटी येथे देण्यात आलेली आहे, राईट द प्लेस व्हॅल्यू ऑफ अंडरलाईन डिजिट. तर येथे आपल्याला अंडरलाईन डिजिटचे फेस व्हॅल्यू पण लिहायचे आहेत आणि प्लेस व्हॅल्यू पण लिहायचे आहेत. तर 32 दिलेला आहे तर 3 ला येथे अंडरलाईन केलेला आहे पहा. तर 3च प्लेस व्हॅल्यू होईल 3 आणि हा 3 कुठं बसलेला आहे? टेन्स प्लेसवर बसलेला आहे. कुठं बसलेला आहे? टेन्स प्लेसवर बसलेला आहे. तर त्याचं प्लेस व्हॅल्यू होईल 30. सेकंड वन आहे 40 दिलेला आहे तर 0 ला अंडरलाईन देण्यात आलेला आहे. तर 0चं फेस व्हॅल्यू होईल 0 आणि त्याचं प्लेस व्हॅल्यू सुद्धा होईल 0च, कारण 0 ला व्हॅल्यू नसते. दॅट आफ्टर 56 देण्यात आलेला आहे तर 5 ला अंडरलाईन करण्यात आलेला आहे. तर 5चं फेस व्हॅल्यू 5च राहणार आहे. तर 5 हा टेन्स प्लेसला आहे. कुठं आहे? टेन्स प्लेसला आहे तर याचं व्हॅल्यू होईल 50. दॅट आफ्टर नेक्स्ट वन इथे देण्यात आलेला आहे 75. 7 चं फेस व्हॅल्यू 7च राहील. तर 7 सुद्धा टेन्स प्लेसवर आहे. तर याची व्हॅल्यू होईल 70. अँड नेक्स्ट वन आहे 87 दिलेला आहे तर 7 ला पुन्हा इथे अंडरलाईन करण्यात आलेला आहे. पहा याचं फेस व्हॅल्यू 7च होणार, पण हा युनिट प्लेसला आहे तर याची प्लेस व्हॅल्यू होईल 7. नेक्स्ट वन आहे 31 तर 1 ची फेस व्हॅल्यू 1च राहील आणि याचं प्लेस व्हॅल्यू होईल 1च. त्याच प्रकारे 45 मध्ये 4 देण्यात आलेला आहे तर 4चं फेस व्हॅल्यू 4च राहणार. तर हा 4 टेन्स प्लेसला आहे. कुठं आहे? टेन्स प्लेसला आहे. तर येथे लिहून घेऊया 40. अँड दॅट आफ्टर 69 येथे देण्यात आलेला आहे तर 6 ला अंडरलाईन करण्यात आलेला आहे. 6चं फेस व्हॅल्यू 6च राहील आणि 6चं प्लेस व्हॅल्यू होईल 60. 73 देण्यात आलेला आहे. 3चं फेस व्हॅल्यू 3च राहील आणि 3चं प्लेस व्हॅल्यू होईल 3. आणि 98 देण्यात आलेला आहे तर 98 मध्ये 8चा फेस व्हॅल्यू राहणार 8 आणि प्लेस व्हॅल्यू सुद्धा राहणार 8. दॅट आफ्टर नेक्स्ट वन क्वेश्चन येथे देण्यात आलेला आहे, राईट एनी 2 डिजिट नंबर. तर येथे आपल्याला 2 डिजिट नंबर लिहायचा आहे. चला तर पाहून घेऊया. फर्स्ट वन आहे, नंबर इन विच द प्लेस व्हॅल्यू ऑफ डिजिट 5 इज 50. असा नंबर लिहा की त्या नंबरमध्ये जो 5 नंबर येणार आहे तो कुठल्या प्लेसला येणार आहे? 50च्या प्लेसला येणार आहे. म्हणजेच त्याचं प्लेस व्हॅल्यू काय असायला पाहिजे? टेन्स असायला पाहिजे. असा कुठलाही नंबर आपल्या मनानं लिहा म्हटलेला आहे. तर मी येथे मनानं लिहिलेला आहे 57 लिहिलेला आहे. तुम्ही 51, 52 टिल 59 पर्यंत तुम्ही नंबर लिहू शकता. कोणतेही नंबर येथे तुम्ही लिहू शकता. दॅट आफ्टर सेकंड वन क्वेश्चन इथे सांगण्यात आलेला आहे, नंबर इन विच द प्लेस व्हॅल्यू ऑफ द डिजिट 8 इज 8. तर असा नंबर घ्या की तो युनिट प्लेसला काय यायला पाहिजे? 8 नंबर यायला पाहिजे. तुम्ही कोणताही नंबर घेऊ शकता. तर मी येथे घेतले 18. 18च्या जागी तुम्ही 28, 38, 48 और टिल 88, 98 कुठलाही नंबर येथे 2 डिजिट मध्ये घेऊ शकता. थर्ड वन क्वेश्चन आहे, नंबर इन विच द प्लेस व्हॅल्यू ऑफ द डिजिट 3 इज 3. सेम 8चा कसं सांगितलेला आहे त्याचप्रमाणे 3 हा युनिट प्लेसवर यायला पाहिजे असा 2 डिजिट नंबर लिहा म्हटलेला आहे. तर मी इथे लिहिले 23. तुम्ही याचप्रमाणे 33, 43, 53 कुठलाही नंबर येथे लिहून घेऊ शकता. फक्त की युनिट प्लेसवर काय यायला पाहिजे? 3 हा नंबर यायला पाहिजे. फोर्थ वन आहे, नंबर इन विच द प्लेस व्हॅल्यू ऑफ 7 इज 70. तर असा नंबर लिहा की 7 हा टेन्स प्लेसला यायला पाहिजे. म्हणजेच काय? तो काय व्हायला पाहिजे? 70 व्हायला पाहिजे. तर मी इथे लिहिले 75. तर तुम्ही इथे 71, 72 टिल 79 पर्यंत कोणताही नंबर येथे लिहून घेऊ शकता. दॅट आफ्टर नेक्स्ट वन क्वेश्चन येथे देण्यात आलेला आहे, डिसाइड वेदर ट्रू ऑर फॉल्स. चूक आहे का बरोबर आहे ते सांगा म्हटलेलं आहे आणि जर बरोबर असेल तर टिक करा म्हटलेलं आहे
आणि चूक असेल तर क्रॉस असं करा असं म्हटलेलं आहे. चला तर पाहून घेऊया. इन द नंबर 62 प्लेस व्हॅल्यू ऑफ द डिजिट 6 इज 60. पहा 62 मध्ये 6 हा टेन्स प्लेसला आहे का? तर आहे. तर याची व्हॅल्यू काय होईल? 60 होईल. तर हा काय आहे? करेक्ट आन्सर आहे. तर इथे टिक करून घेऊया. सेकंड वन क्वेश्चन मध्ये काय विचारण्यात आलेलं आहे? 29 नंबर दिलेला आहे. तर याच्यात जो 9 नंबर आहे त्याचं प्लेस व्हॅल्यू 90 आहे असं म्हटलेलं आहे. चला तर पाहून घेऊया. 9 हा युनिट प्लेसला आहे. तर युनिट प्लेसवर 9चं व्हॅल्यू काय राहील? 9च राहील. तर हा स्टेटमेंट आहे रॉंग. तर इथे आपण क्रॉस करून घेऊया. दॅट आफ्टर नेक्स्ट वन क्वेश्चन काय सांगण्यात आलेला आहे? पहा 17 नंबर दिलेला आहे. तर 1चा जो प्लेस व्हॅल्यू आहे तो 1 आहे असं म्हटलेलं आहे. तर 1 हा टेन्स प्लेसवर आहे. तर टेन्स प्लेसवर 1चं व्हॅल्यू किती होत आहे? 10 होणार. तर हा स्टेटमेंट आहे रॉंग. तर हे स्टेटमेंट आहे रॉंग. तर येथे आपण क्रॉस करून घेऊया. दॅट आफ्टर फोर्थ वन क्वेश्चन इथे देण्यात आलेला आहे. 38 नंबर मध्ये जो 3 नंबर आहे त्याचं प्लेस व्हॅल्यू 3 आहे असं म्हटलेलं आहे. तर हा जो 3 आहे तो टेन्स प्लेसला येईल. कुठे येईल? तर त्याचं व्हॅल्यू येईल 30. तर हा स्टेटमेंट सुद्धा आहे रॉंग. तर येथे आपण क्रॉस करून घेऊया. दॅट आफ्टर नेक्स्ट वन क्वेश्चन इथे देण्यात आलेला आहे. राईट द करेक्ट व्हॅल्यू इन द बॉक्स असं म्हटलेलं आहे. तर फर्स्ट वन क्वेश्चन मध्ये आपल्याला 54 हा नंबर देण्यात आलेला आहे. तर या 54 मधल्या फायचं फेस व्हॅल्यू विचारण्यात आलेला आहे. तर फायचं फेस व्हॅल्यू येईल 5 आणि त्याचं प्लेस व्हॅल्यू हा पहा 54 हा नंबर जो आहे त्याचा जो 5 आहे तो टेन्स प्लेसवर आहे. तर त्याचं व्हॅल्यू काय येईल? 50 येईल. तर इथे आपण 50 लिहून घेऊया. त्याच प्रकारे 68 नंबर दिलेला आहे. तर यातला जो 8 आहे त्याचं फेस व्हॅल्यू सुद्धा 8च येईल. पण प्लेस व्हॅल्यू काय येईल? हा 8 कुठल्या प्लेसवर आहे? युनिट्स प्लेसवर आहे. तर त्याचं व्हॅल्यू काय येईल? 8च येईल. तर येथे आपण 8 लिहून घेऊया. थर्ड वन क्वेश्चन आहे. 68 नंबर देण्यात आलेला आहे. तर 68 मधल्या 6चं फेस व्हॅल्यू विचारलेला आहे. तर फेस व्हॅल्यू ॲज इट इज 6 येईल. तर त्याचं प्लेस व्हॅल्यू पाहून घेऊया. 6 हा युनिट प्लेसला आहे. तर त्याचं व्हॅल्यू काय येईल? 6च येईल. तर येथे आपण 6 लिहून घेऊया. अँड लास्ट वन क्वेश्चन आहे. 90 हा नंबर देण्यात आलेला आहे. तर 90 मधला जो 0 आहे त्याचा फेस व्हॅल्यू 0च येईल. आणि 0 हा युनिट प्लेसवर आहे. कुठं आहे? युनिट प्लेसवर आहे. तर त्याचं व्हॅल्यू येथे काय येईल? 0च येईल. तर येथे आपण 0 लिहून घेऊ शकतो. तर अशा प्रकारे आज आपण लेसन नंबर 4 फेस व्हॅल्यू आणि प्लेस व्हॅल्यू हा लेसन पाहिलो. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असेच अनेक व्हिडिओ घेऊन. बाय बाय.